सगळ्यांका चिंबळी दे टॉवेला दे सगळ्यांका. सकाळच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये मस्त गरम पाण्याने आंघोळ करून आम्ही गावातलं देऊळ एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यामध्ये हे छोटंसं गाव एका घनदाट जंगलामध्ये बसलेलं आहे. आज सकाळपुढं होते जाऊ. मग साखरपुडा झाला मला पहिलं राजापुरात जायचं आहे सगळी सोय करायला आपली. तिकडे जाऊन विचारू ना आपण, दादा पोपटीचं सामान द्या. रात्री आम्ही इथं बसलेलो. डांबरी रस्त्यातून जाताना आम्हाला आजूबाजूला काजूची आणि आंब्यांची बाग पाहायला मिळाली. घनदाट जंगल, जुनी पुराणी उंच उंच झाडं, आंबा कांजूचं मोहर, करवंदांच्या जाळ्या पाहून मला खऱ्या कोकणात आल्यासारखं वाटलं. इकडे थोडं देवीच्या मंदिरात जाऊ ना, नंतर देवीच्या मंदिरात जायला भेटणार म्हणून सांगतो. चान्सच नाही. आता ही पाहुणे बिवणे याच्या आधी पटकन दर्शन करून येऊ. लांब किती आहे तिकडे पण काम असते. अरे कसलं लांब, आता 12 वाजताचे लोक आहेत. हो आपण बघा 8:30 झाल्यात, आपण 9:30च्या आधी घरी जाऊ. पटापट गेला तुम्ही टाइमपास. आणि तिकडे काजेपोळी संपले तर काय जमणार. अरे लगेच दुसरी करू आपण. बाबू बुट काढ, बुट काढ, बुट खाली काढ. इकडे खाली दिसला कासव आहेत काय? जाऊ दे. असं आहे. अरे इकडे साप पण असतं तिथे. आतमध्ये काढ इथे काढ. देवाला कळतं लहान आहे. काढ. मूर्ती पुरातन आहे पण त्याचा जो गाभारा एक गंमत म्हणजे मंदिरासमोरच एक छोटंसं घर आहे आणि हे मला खूप आवडलं. आता आम्ही चाललोय देवीच्या मंदिरात. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. रे पूजा पडली होती तिकडे. कुठे जातेस तिकडे उडी? सकाळचा नशा होता.